चिखली कृष्णानगर परिसरातील एस2 पाण्याच्या टाकीवरून मोठ्या प्रमाणात पाणी ओव्हरफ्लो होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. पाणी वाहत साने चौकापर्यंत पोहोचलं. नगरसेविका संगीता नानी तामाने यांनी थेट टाकीवर धाव घेतली. टाकीवर पोहोचल्यावर तेथील सर्व कर्मचारी झोपलेले असल्याचा आरोप करण्यात आलाय. जवळपास अर्धा तास पाणी ओव्हरफ्लो होत होतं, मात्र कर्मचाऱ्यांना याची कोणतीही माहिती नसल्याचं दिसून आलंय. संगीता नानी तामाने टाकीवर पोहोचताच कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली. त्यानंतर संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. एका बाजूला नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याचा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला लाखो लिटर पाणी निष्काळजीपणामुळे वाया जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. प्रत्येक आठवडा किंवा महिन्यात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय. या प्रकरणी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर महानगरपालिकेने तात्काळ कारवाई करून दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा सर्व नागरिकांना सोबत घेऊन महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगरसेविका संगीता नानी तामाने यांनी दिलाय. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.